ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याहून आणिक नाही पै साधन वाहतसे आन विठोबाची तुका म्हणे आहे सर्वाहून सोपे शहाणा तो धणी घेतो येथे। मंडळी नमस्कार, रामकृष्ण हरी। जाऊयात मैदानामध्ये जिथे रंगलंय प्रचंड मोठं युद्ध। पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि वाईड। बिल्कुल बंडी जिन्होंने कल हैट्रिक की थी आज वाइड से शुरुआत करते हुए जीतू मानेरकर हमारे बीच में, आपका हार्दिक स्वागत। पहिल्या चेंडूवरती गोलंदाज बंटी भरकटला, इथे थोडासा बाहेर चेंडू टाकला, पुन्हा एकदा दुसरा चेंडू तसाच बाहेर टाकलाय, लेट कट केला चेंडू, डीप थर्ड मॅन सीमारेषा पार करतोय, प्रचंड मोठा पॉवरफुल फटका, चौकार। क्षेत्ररक्षकानं पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू त्यालाही भेदून सीमारेषा पार करून गेला। एक बहारदार फटका, एक देखना फटका, चौकार। क्लासिक स्ट्रोक, नजाकत ज्यादा ताकत कम, लेट कट किया था लेकिन जो बंटी जूनियर है उन्होंने तेज दौड़ नहीं लगाई थी, दूर से आए थे खिलाड़ी। चेंडूच्या गतीचा वापर केला त्याने तिथे आणि जो थर्ड मॅन त्यांनी ठेवलेला आहे आता स्लिपचा थोडासा पाठीमागे क्षेत्ररक्षक दुसऱ्या स्लिपच्या आणि दुसरा खेळाडू तो डीप कव्हर पॉइंट सीमारेषा कव्हर करतो, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती खेळाडू आहे, मध्ये जो गॅप मिळाला त्याला। आज आउटफील्ड किती वेगवान आहे, परवा दिवशी पाऊस पडला होता, अजून मैदान थोडंसं दबलं गेलं काल आणि आज किती वेगात आउटफील्ड मिळते, चेंडूला किती गती मिळते पहा आपण या सामन्यामध्ये। मदन बुआ नाईक साहब तशरीफ ला चुके हैं, बहादुर गौरव प्रभुदास नाईक युवा सचिव। परत एकदा तीनही चेंडू आपण पहा जे गोलंदाज बंटीने टाकलेले तीनही चेंडू त्याने शरीरापासून लांब टाकलेत फलंदाजाला। उजव्या बाहेर एक वाईड जरी त्यामध्ये टाकला गेला असला तरी सुद्धा सतत तो बाहेर खेळतोय आणि या पाठीमाग त्याची काहीतरी योजना असते। यस, क्योंकि वो जानते हैं स्लॉग स्वीप बहुत अच्छा खेलते हैं राकेश। यस, स्ट्रेंथ आपण पाहतो की खूप महत्वाची असते आणि पुन्हा एकदा हा बाहेर टाकलाय वाईड लागोपाठचा दूसरा वाइड है षटकामधला। बिल्कुल, मैं आवाज देना चाहूंगा, सबसे बड़ा मुकाबला, फाइनल से पहले फाइनल, मराठा पंजाब ए के कैप्टन और महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को तैयार रहना है टॉस के लिए। आपण पाहतोय राकेश त्याची जी स्ट्रेंथ आहे स्लॉक स्वीप, आताच सिद्दीकजी भाबे सर यांनी सांगितलं आपल्याला, तर काही खेळाडूंच्या स्ट्रेंथ असतात आणि त्यामुळे त्यांच्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी त्यांना केली जात नाही। विशेष करून बंटीकडून आपल्याला पहिल्या षटकामध्ये बघायला मिळालेलं आहे, प्रत्येक व्यक्तीची ताकद असते एक आणि त्याच ताकदीनं त्याच जोरावरती ती व्यक्ती ओळखली जाते। अनेक खेळाडू आपण मैदानामध्ये बघितलेले आहेत, निसर्गाने सुद्धा प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक पक्षाला आणि माणसाला सुद्धा अशी स्ट्रेंथ दिलेली आहे। बिल्कुल स्ट्रॉन्ग जोन है राकेश का, स्लॉक स्वीप के बहुत ही माहिर बैट्समैन है और कितना आकलन हो रहा है टीमों की तरफ से कि कौन सा बैट्समैन कहां खेलता है और किसको कहां गेंद करना चाहिए। सिद्दीक सर आपल्याला माहित आहे हॅमिंग बर्ड नावाचा एक छोटासा पक्षी आहे, 1.5 ग्रॅम वजनाचा पक्षी असतो, परंतु त्याची एक स्ट्रेंथ आहे की तो एका सेकंदामध्ये 75 वेळा पंखांची फडफड करतो, एका जागेवर स्थिर उभा राहू शकतो आणि उडता उडता पंख फुलातला मध चाकू शकतो। हो, चेंडू डावा पाय पुढे टाकून कव्हर ड्राईव्ह खेळला, एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू चेंडूवरती येतो, एक धाव, फलंदाज होता प्रेमचंद, अप्रतिम एक खातं त्याने खोललं, अकाउंट त्याचं उघडलं इथे या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडाच्या या मैदानावरती। पहा एक धाव मिळाली आणि धावफलकावरती आपण पाहू शकतो आता 8 धावा। ज्या स्ट्रेंथची आपण चर्चा करत होतो बघा, उजव्या सतत बाहेर चेंडू टाकून त्याला हैराण करून टाकतोय तो गोलंदाज, पण तोही तितकाच काही कच्च्या गुरुचा चेला नाही, त्याने देखील एक चौकार खेळत आपण पाहिला, लेट कट, पुन्हा एकदा बाहेर चेंडू आणि हाई वाईड। बिल्कुल पीछा किया था उस गेंद का, फ्लैशी स्क्वायर कट खेलना चाहते थे राकेश। सर बघा चेंडू त्याने बाहेर टाकायचा आहे त्याला, परंतु नक्कीच तो त्या प्रयत्नात बाहेर टाकायच्या प्रयत्नात वाईड टाकतोय, खूपच लांब टाकतोय आणि फलंदाज राकेश बघा तोही उजव्या यष्टीवरती उभा राहूनच हे फटके खेळतोय। पुन्हा एकदा हा चेंडू उजव्या परत एकदा बाहेर, सातत्यानं गोलंदाजी आपण पाहतोय। आपण आमिर सोहेलला बघितलं तो पहिल्याच T20 मध्ये, एका बाजूने तो रोहित शर्मावरती किंवा अजिंक्य रहाणेवरती जो हल्ला चढवत होता, विकेट टू विकेट गोलंदाज चेंडू आतमध्ये आणत होता, तो तसा चेंडू विराट कोहलीला त्याने आतमध्ये आणला नाही, त्याने सरळ बाहेर खेळवायचा प्रयत्न केला आणि त्याचा विराट कोहलीने पुरेपूर फायदा घेतला होता। हा चेंडू ढकललाय, फक्त आखूट टप्प्याचा होता, उसळी घेतला चेंडू, फक्त त्याला दिशा दाखवली चेंडूला, गतीचा वापर केला होता, परंतु शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता, चेंडू अडवला। पहिल्या षटकाचा खेळ आता इथे संपेल, धावफलकावरती आहेत 10 धावा। सिद्दीक सर
बिल्कुल अच्छी शुरुआत मैं कहूँगा जॉली स्पोर्ट कामतगर की, 1 ओवर 10 रन। आज उन्होंने अभी वहाँ ओपनिंग किया है जॉली कप को और यहाँ क्रिकेट खेलने आ रहे। जब आप दो चीज़ों पे फोकस करते हैं और फिर अच्छा खेलते हैं तो फिर आप में क्षमता है। नक्कीच ज्या ताकदीची आपण चर्चा करत होतो, मला काही रेफरन्सेस तुम्हाला अजून द्यायचे। जो हॅमिंग बर्ड मी सांगितला 1.5 ग्रॅम वजनाचा पक्षी, परंतु त्याची क्षमता काय आहे? शहामृग तुम्हाला माहित असेल, हा पक्षी 150 किलोग्रॅम वजनाचा आहे, पण त्याला उडता येत नाही, परंतु ताशी 50 मैल वेगाने हा पक्षी धावू शकतो, 10-12 फुटांच्या ढांगा टाकू शकतो, ती त्याची स्ट्रेंथ आहे। लेकिन जहाँ तक मनुष्य इंसान की बात है, उड़ने के लिए आपको पर नहीं हौसला चाहिए। तिची उलुसीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट। बहिणाबाई चौधरींची कविता आपण बघितली असेल। सुगरण नावाचा छोटा पक्षी असतो, परंतु किती सुंदर घरटे विणतो, आणि त्या पक्षाला आपल्या कवितेमध्ये बहिणाबाई चौधरींनी एक शब्दबद्ध केलेलं होतं। आपण शाळेमध्ये असताना ती कविता वाचलेली आहे, आजही आपल्या सर्वांच्या तोंडावरती ती कविता आहे। अरे खोप्यामध्ये खोपा। आणि पहा, अशी वेगळी ताकद असते। चित्ता आपण पाहतो सर्वात वेगवान धाव घेऊ शकतो, कांगुरू आपण पाहतो सर्वात उंच उडी मारू शकतो, गरुड आपण पाहतो उंच भरारी घेऊ शकतो, आणि घार आपण पाहतो तीक्ष्ण नजर भक्ष्यावरती ती उंच उडालेली असतानाही ती ठेवू शकते। घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्यापाशी। आणि नक्कीच या स्पर्धेचे सर्वेसर्वा मदनबुवा नाईक हे सुद्धा आज नक्कीच उत्कर्षाचे शिखरे सर करतायत, परंतु आपल्या ग्रामस्थांना, आपल्या सहकार्यांना ते अजिबात विसरत नाही। हा चेंडू पहा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आकाशामध्ये उंच उडालेला, मिड विकेटला प्रतिम झेल आणि राकेश बाद। आपण पाहिलं की राकेशला पहिल्या षटकामध्ये किती त्रास दिला होता बंटीने, सातत्याने त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकले होते, आणि दुसऱ्या षटकामध्ये बघा एका बाजूने सूरजनं पहिल्या चेंडूवरती त्याला इन कटर टाकून मिड विकेटला झेलबाद केलं। बिल्कुल, हालांकि स्लॉग स्वीप ही करना चाहते थे, वो बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेलते, इस मर्तबा इलाका गलत चुना उन्होंने, तो मिड विकेट। और सूरज को जिस काम के लिए लाया था कप्तान सोमनाथ ने, उन्होंने ओपिनियन दिया था कि सूरज 2-3 मैच से नहीं चल रहे, बड़े गेंदबाज है, कभी भी वापसी करते हैं, और ये देखिए उन्होंने वापसी की, अब ब्रेक थ्रू दिला है। सर, हा ताळमेळ गोलंदाजांचा असणं गरजेचं आहे। तुम्ही ज्यावेळेस एका बाजूने एखाद्या फलंदाजाला अटॅक करता, दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की त्याला खेळायला संधी दिली जाते। आपण पाहिले की अनेक गोलंदाज अशा प्रकारे कॉम्बिनेशन ठेवतात, आणि या कॉम्बिनेशन मध्ये इथे यशस्वी झालाय तो जॉली स्पोर्ट्स, बालाजी स्पोर्ट्स नक्कीच यशस्वी झालेला आहे। पहिलं षटक, दुसरं षटक सुरू, जॉली स्पोर्ट धावफलकावरती 10 धावा, 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। देखिए हालांकि रिकॉर्ड बनते टूटने के लिए, आपको तो पता है कल शायद 7 मार्च है, और कल सुनील गावस्कर ने सबसे पहले 10,000 रन बनाए थे। आज सुनील गावस्कर ने डेब्यू किया था 1971 में। सूरज को देखिए क्या वापसी की है उन्होंने। आजचा दिवस सुद्धा भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। 6 मार्च 1983 रोजी आपण वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिज मध्येच पराभूत केलं होतं वन डे मध्ये, आणि ही कामगिरी नक्कीच एक मोठी कामगिरी होती, कारण वेस्ट इंडिजला 1983च्या त्यांच्या स्ट्रॉंग पिरियड मध्ये पराभूत करणं हे कधी अशक्य होतं। त्यानंतर आपण वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत केलं, आणि परत 25 जून 1983ला 83च्या वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये पराभूत केलं। तर लागोपाठ 3 विजय आपण वेस्ट इंडिज विरुद्ध मिळवले होते 83 साली, आणि त्याची सुरुवात आज झाली होती। हा चेंडू उंच आकाशामध्ये उडालेला, बघायचं क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा चेंडूच्या खाली, आणि पुन्हा दुसरा फलंदाज बाद, खिंडार पडतोय डावाला जॉली स्पोर्टच्या। What a bowling from Suraj. Sun is brightly shining now and Suraj delighted here. क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं सूरज, 2 विकेटें लिए, और ये रहता है कप्तान का आत्मविश्वास। उन्होंने कहा था कि 2-3 मैच भले से सूरज नहीं चले, वो क्लास बॉलर हैं, और उनका एक कीर्तिमान ये है कि 2012 और 13 में लगातार 7 मरतबा टूर्नामेंट में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। ये देखिए आगे रखा था, और दीप प्रेमचंद के लिए मदन बुआ नाईक कप अब अच्छा नहीं। महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाच्या खेळाडूला सूर सापडलाय,
हे बालाजी स्पोर्ट्स साठी खूपच महत्वाचं आहे. सूरज त्यांच्यासाठी एक चांगली कामगिरी करायला करतोय. पहिले 2 धक्के त्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये दिलेत. 2 गडी बाद 12 धावा दुसरा षटक चालू असताना. नक्कीच या ठिकाणी आगमन झालेल्या आमच्या सन्मान्य मातोश्री भिवंडी महानगरपालिकेच्या सन्मान नगरसेविका गुलाबताई नाईक साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आणि या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं योगदान आणि कामगिरी आमच्या मातोश्रीने केलेली आहे. हार्दिक स्वागत आहे. बिल्कुल माजी युवा देवेंद्र नाइक भी हमारे बीच में. चिप किया, गेंद के नीचे खिलाड़ी अभी, एक और विकेट. क्या गेंदबाजी कर रहे हैं सूरज. त्याचा किती भयानक हल्ला आहे पहा. इतका भयानक हल्ला की प्रतिस्पर्ध्याची आघाडीची फळी त्यानं कापून काढली. यहां पर मैं कैप्टनशिप की भी दाद दूंगा सोमनाथ के. ये देखिए इनसाइड आउट खेला था, डीप एक्स्ट्रा कवर पे बढ़िया कैच अभी का. कप्तानी बहुत अच्छी कर रहे सोमनाथ. उन्होंने सूरज को दूसरा ओवर लगाया. उनको पता है 6 ओवर का मैच है, विकेटें चाहिए, दबाव चाहिए. बढ़ा दिया सूरज ने. 3 विकेट लिए अब तक. 4 गेंदों पर हैट्रिक पर है सूरज. सूरज बादलों के पीछे, लेकिन ये सूरज चमकता हुआ. नक्कीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या गावचे सन्माननीय उद्योगपती बाळारामजी दिवेकर सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय उद्योगपती नितीन गुळवी, प्रभाकर दिवेकर, आपलं सर्वांचं मदन मोहन नाईक चषकामध्ये सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. इतका भयानक हल्ला आहे. त्याने 3 फलंदाज पहिल्याच षटकामध्ये आपल्या कापून काढलेत. पहिलं षटक बंटीनं सावधानपणे बचावात्मक पवित्रा घेतला होता, परंतु सूरज किती आक्रमक गोलंदाजी करतोय. सातत्यानं त्यानं चेंडू पुढे ठेवलेत आणि फलंदाजाला चेंडू आक्रमण करण्यासाठी त्याने प्रवृत्त केलेले आहे. परंतु चेंडूमध्ये आज गती त्याने कमी ठेवली आणि त्याचा त्याला खूपच मोठा फायदा मिळालाय. पहिल्यांदा सुद्धा आता बचाव करतोय. फॉलो थ्रू मध्ये नक्कीच वेगात पोहोचला सूरज, तोपर्यंत फलंदाजाला धाव घ्यायचं धाडस झालं नाही. षटक अप्रतिम षटकाची इथे सांगता होते. धावफलकावरती 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जॉली स्पोर्ट्स. बहुत खूबसूरत गेंदबाजी सूरज की. 2 रन दिए और कुल मिलाकर 3 झटके दिए. इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है. और सूरज ने बता दिया है कि 1 और 2 मैच अगर वो नहीं चले तो उनके क्लास पे कोई फर्क नहीं पड़ता है. एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग फ्रॉम सूरज. नक्कीच त्याने केलेला किती भयानक हल्ला आहे. असाच हल्ला 14 जानेवारी 1761 साली केला होता. मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान गार्दी आणि त्याच्या हल्ल्यासमोर अब्दालीचं सैन्य पुरतं उद्ध्वस्त झालं होतं. इतका भयानक हल्ला आहे. इथं सूरजचा या मैदानामध्ये अप्रतिम अफलातून गोलंदाजी. एका षटकामध्ये त्याने 3 फलंदाज बाद केलेत, फक्त 2 धावा दिल्यात. अप्रतिम. ये देखिए गजब की कप्तानी कर रहे हैं वहां पे सोमनाथ. बहुत सूझबूझ वाले कैप्टन है. उन्होंने एक और परिवर्तन किया है दबाव बढ़ाने के लिए, लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि जॉली के पास 7 नंबर तक बल्लेबाजी भी है. नक्कीच इथे आल्यानंतर मला समजलं ह्या गोष्टी की भिवंडीतलं क्रिकेट काय आहे. इथे मालक असतात आणि संघ तयार करतात. संघ तयार करत असताना ते देखील खेळाडूंना मागणी असते मोठी आणि खेळाडूंना बोलावून घेतात आणि त्यांच्याशी नक्कीच ठरवून टीम बनवली जाते आणि टीम बनवल्यानंतर ती टीम सातत्यानं वर्षभर या स्पर्धांमध्ये खेळत असते. आपको इस गेंद के बाद बताऊंगा. बहुत तेज गेंद, बल्ले के मुंह को खोला, वहां पर स्टीयर किया, छाती पे गेंद आई थी. 1 रन. जय दुर्गा बी, जॉली स्पोर्ट कामतगर और पाइनियर, ये 3 टीमें जो है वकी स्पोर्ट मापोली, ये सिर्फ एक ही इलाके की टीमें हैं. तो शायद ये चंपानेर की टीमें हैं. सभी एक ही गांव की खिलाड़ी उस टीम में खेलते हैं. गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त नितिन. अच्छा चेंज किया वहां पर. नितीनचा हा चेंडू अप्रतिम शॉट, परफेक्ट स्ट्रेट ड्राइव्ह, सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार. What a shot. I think a shot of noon today. He picks on the up. Wasn't a half volley. He played on the rise. Right on the middle bat. Have a look at that. Use his feet and flashed away down the ground. Superb stroke. अप्रतिम फटके. असे फटके क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतात आणि त्यातही टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं तर हा दुर्मिळ फटका आहे. बिल्कुल कम नहीं बल्कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सिर्फ रवि शास्त्री और इमरान खान थे जो डाउन द ग्राउंड इस तरह के शॉट खेलते थे.
नक्कीच पुढे सरसावत बघा डान्सिंग डाऊन द विकेट फलंदाज येतो आणि परफेक्ट शॉट. त्याची बॉडी लँग्वेज आहे या फटक्याशी पाहताना नक्कीच डोळ्याची पारणं फिटतात. और इयन गौतम का तो ऐसा था, पहले ही आधे पिच पे चले जाते थे. प्रत्येक खेळाडूची एक वेगळी लकब असते, एक वेगळी शैली असते, स्टाईल्स वेगवेगळे असते आणि त्यामुळं नक्कीच खेळामध्ये सुद्धा रंग भरतो. सौरव गांगुलीला तुम्ही खेळताना बघितलं असेल तर ज्यावेळेस तो ड्राईव्ह करायचा, तो स्क्वेअर ड्राईव्ह असेल किंवा स्क्वेअर कट असेल, त्यावेळेस चेंडू जणू काही गुदगुल्या करत सीमारेषे बाहेर जातो की काय, असं ती इतका एक लाफ्टेड लेकिन बदन की गेंद के लिए वो कमजोर थे और बदन की गेंद के लिए लारा और जयसूर्या बहुत स्ट्रांग थे. लारा चेंडूवरती असा फटका टाकायचा की जणू हातोडाच कुणी टाकतो आहे, परंतु ती एक कला होती, एक कलात्मकता त्याने सजलेली ब्रायन लाराची देखील फलंदाजी होती. आज अलीकडे आपल्याला ती संधी मिळाली होती अमेरिकेमध्ये. नक्कीच या ठिकाणी सन्मानित शाखा प्रमुख सुरेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच अरियन सिटीचे सन्माननीय प्रोप्रायटर विनोद पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. इस मरतबा सवाल पूछा, ऑफ स्टंप के बाहर गेंद टकराई थी, नट आउट कहा है वहां पे अंपायर ने. अच्छा निर्णय, फ्रंट फुट को बहुत आगे किया था यश ने. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू नक्कीच त्यांच्या आणि ऑफस्टंपच्या बाहेर पिच झाला होता चेंडू आणि त्यामुळे पंच नक्कीच सहजपणे त्यांनी हे अपील नाकारलं. गोलंदाज नितीन यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट लॉंग ऑनच्या डोक्यावरून. यस, इट इज 6. परफेक्ट शॉट. 2 षटकार या षटकामध्ये मिळालेत. खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया है. यहाँ पे प्रेम ने 6 लगाया तो वहां पर यश को यश मिलता हुआ. बहुत खूबसूरत शॉट. आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को खेला था. टेक्निक की खराबी होने की वजह से कुछ इलाकों में हमारा टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है. अगले 5 मिनट पे पिछले पांव पे चले गए थे, गेंद को आने दिया धोनी की तरह और बल्ले के बीचों बीच लिया. गेंद जब बल्ले से निकली उस पे 6 रनों की मोहर लग चुकी थी. आपण पाहिलं की अप्रतिम फटका, टेनिस क्रिकेटचा एक अद्भुत आविष्कार म्हणेल मी हा फटका. कारण बॅकफुट वरती येऊन फलंदाज ज्यावेळेस पूर्ण 360 डिग्री मध्ये बॅट फिरवतो आणि ती बॅट चेंडूवरती, ती यॉर्क चेंडू सुद्धा सीमारेषे बाहेर गेलेले आपण पाहतो. हे एक तंत्र खास टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी विकसित केलेलं आहे. सूरज वहां पे सुजीत, सुफियान शेख, कैप्टन सोमनाथ को समझाते हुए, क्योंकि 2 ओवर में पूरी तरह से जहां जॉली बैकफुट पे थी, तीसरे ओवर में मैच में वापसी की. 2 बलाढ्य संघ एकमेकांवरती आल्यानंतर अशा प्रकारची एकमेकांवरती कुरघोडी होणारच. एकदा पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात होती, 10 धावा काढल्या होत्या. सूरजनं दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण वाताहत करून टाकली, 2 धावा फक्त दिल्या, 3 फलंदाजांना बाद केलं आणि नितीन वरती बघा किती भयानक हल्ला, आता प्रति हल्ला चढवलाय, जबरदस्त. हा चेंडू स्क्वेअर लेगला, 1 धाव अपेक्षित आहे तिथे फलंदाज यशला आणि 1 धावेने धाव फलक आता पुढे जाईल. तो 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. हल्ला किती भयानक आहे, प्रति हल्ला देखील चढवला जातो आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 27 धावा. परत एकदा एक सूचना आहे खेळाडूंसाठी की फेकी गोलंदाजीसाठी या स्पर्धेमध्ये एक नवीन नियम वापरला गेलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना माहित झाला. एव्हाना टीव्ही रिप्लेद्वारा जर गोलंदाज फलंदाजांनी तक्रार केली तर टीव्ही रिप्लेद्वारा पाहिलं जातं. तिथे तिसरे अंपायर ठरवतात की हा चेंडू फेकला आहे की नाही आणि तो जर फेकला असेल तर गोलंदाज बंद होतो, जर फेकला नसेल तर फलंदाजाला पेनल्टी मिळते, फेकला असेल तर गोलंदाज बंद होतो आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी मिळते. ओव्हर टू मनोहर तरे. धन्यवाद. आणि नक्कीच मदन मोहन नाईक चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेतील अंतिम विजेता संघास रुपये 1 लाख व मदन मोहन नाईक चषक हे स्पॉन्सर केलेले सन्माननीय मदन मोहन नाईक यांच्याकडून. अंतिम उपविजेता म्हणजे 2रा क्रमांकासाठी बक्षीस आहे रुपये 50,000 हे स्पॉन्सर केलेले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्मान नगरसेविका सौ दमयंती बुधाजी वजे यांच्याकडून. 3रा क्रमांक रुपये 15,000 भव्य चषक हे स्पॉन्सर केलेला आहे ओम से ऑटो किंग सुरेंद्र शंकर पाटील. 4था क्रमांक रुपये 15,000 एक भव्य चषक हे स्पॉन्सर केलेला आहे दिलीप नाईक यांच्याकडून. धन्यवाद मनोहर तरे, धन्यवाद नरेश डोमे जी. सेमीफाइनल के लिए दोनों टीमों के कैप्टन को आना है.
Mahindra Sports की कैप्टन और मराठा पंजाब है. End of the third over, 27 for the loss of 3 wicket. Bunty Junior brought into the attack, facing him batsman Yash. Last one was a very expensive over from Nitin. He given away 15 runs to classic stroke played by Yash and Prem. Yash who is hits the first golden boundary in Taluka cricket in late Devidas Patil Cup. This time as hard and I could be caught, men under it. Sujit is there and Yash on his way. Fourth wicket is gone now. खरं तर यशला अजून थोडा वेळ थांबायला हवं होतं मैदानामध्ये. तो अलीकडे त्याने एक षटकार ठोकून नक्कीच आपली क्षमता दाखवली होती, परंतु संघाला गरज होती त्याची. एक आत्मघातकी फटका त्याने यावेळेस खेळला आणि लॉंगॉनच्या हातामध्ये तो झेल देऊन परतला. Now once more Balaji delighted here. His score is 27 for the loss of 4 wicket. Next match, the War of Titans, the final rehearsal between Maratha Punjab A and Mahindra Sport. You are watching unforgettable cricket, Madan Bua Cup 2016. Welcome everybody wherever you are from Lok Nete Madan Bua, Bhador Gaurav, Prabhudas Naik and Jai Durga B Sports Club. 27 for the loss of 4 wickets. Fourth over in progress. Today is the peak time of this cup because you are watching the last quarter final. 3 teams qualify. Mahindra Sport, Maratha Punjab A and NR Borpara. Bunty, right arm over the wicket, corner of the crease. Was beautiful ball, sharp in cutter, pitching up to the batsman, fuller length, beats him Prem outside the off stump. New man in, Ricky pointing of Bhiwandi Moti is an informed player of Jolly Sport Kamatkar. Here goes Bunty. Goes to Prem, full toss, miss in the air. Nice bowling by Bunty. Only one expensive over bowled by Nitin, who given away 15 runs. What a terrific bowling from Suraj. He given away 2 runs and 3 wickets. Here goes Bunty. Ball this time left lone away from the off stump. He bows in Dusra Mohalla. White signal from umpire. 1-2 score now. Jolly Sport Kamatkar 28 for the loss of 4 wickets. आज बंटीचा फॉर्म खूपच हरवल्यासारखं वाटतं. चौथा वाईड त्याने टाकलाय. This time try to sweep. Ball is racing for 4. Wait for umpire signal. Wide 5 runs. This is the bonus for Jolly Sport Kamatkar. आज बंटीचा फॉर्म डाळींच्या किमती एवढा चिंतेचा विषय राहिलेला आहे. खूपच खराब गोलंदाजी त्याने केलेली, कारण तब्बल 5 वाईड त्याने टाकले, त्यात एक 22 पण मिळालेला आहे. Have a look at that, 5 wides. This is the awkwardly work from wicketkeeper. 5 more to total now. Jolly Sport Kamatkar 33 for the loss of 4 wickets. Now captain having a word with Bunty. Somnath is the great captain, and now slightly worried man Jitu Manerkar, because he is the coach of Balaji with us, with Ratana, the golden man of Saroli with us. 33 for the loss of 4 wickets. Fourth over in progress. Here goes Bunty. Goes to Prem, try to chop, beats him outside of his stump. Lovely comeback from Bunty. काहीसं संमिश्र खेळ आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कडून. काही षटकं त्यांना चांगले मिळत आहेत, तर काही षटकांमध्ये त्यांची वाताहत होते, परंतु एकंदरीत दोन्ही टीम मध्ये बॅलन्स मुकाबला. This time played on drive straight to mid wicket. Suraj is there and with the stroke batsman through for 1. Score was up to
34 for the loss of 4 wicket. We are in 4th over. Next match, the semi-final between Maratha Punjabi and Mahindra Sport. Clash of Titans. Final rehearsal. This time, fine delivery. Beat him outside the stump. That marks end of the 4th over. 34 for the loss of 4 wicket. कधी कधी जास्त प्रयोग करणं सुद्धा किती धोकादायक येतं बस असतं किंवा किती अंगलट येतं. आपण बंटीच्या गोलंदाजीकडे करताना पाहतोय. त्याने प्रयोग केले आज. उजव्याच्या खूप बाहेर चेंडू टाकायचा प्रयत्न ठेवला. तो एक प्लॅन करून आला होता की परफेक्ट त्या डोक्यात त्याने तेच ठेवलं होतं की मला ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाजाचा लांब चेंडू टाकायचा आहे. आणि त्या प्रयत्नात त्याने बघा 4-5 वाईट टाकले. परंतु त्याने जे टाकलेले चेंडू होते आतमध्ये आणणारे अगदी चांगले होते. 2 षटकांचा त्याचा विचार करू आपण. त्याने तब्बल 6 चेंडू डॉट टाकलेत बहा. म्हणजे त्याची ती कॅपॅसिटी आहे. एक चांगला गोलंदाज आहे बंटी. ये आप देख सकते हैं खूबसूरत ट्रॉफीज. 4 ओवर की समाप्ति, कुल स्कोर है 34 रन. आपने बंटी की गेंदबाजी की तुलना आज के दाल के भाव से की थी. यही तो है. एक जमाना था जब आदमी कहता था कि जाइए मत भाई, हमारे गरीब खाने पे दाल रोटी खा के जाइए. अब वो कहना भी मुश्किल हो गया. गेंदबाजी के लिए इस वक्त दूर वाले छोर से सूरज को बुलाया गया है. ये अच्छी सोच है कप्तान सोमनाथ की, क्योंकि उनको पता है ये 2 बैट्समैन बड़े हैं, ये कभी भी वार कर सकते हैं. 3 विकेटें हासिल की है सूरज ने. लेफ्ट आर्म राउंड विकेट. राजू बोगा, यूसुफ, मनोज भुईर, सूरज कहीं बाएं हाथ के गेंदबाज है जो बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बहुत अच्छी गेंद आने दिया. गेंद को ड्राइव किया आउटफील्ड में. बैकलीफ को नीचा करके 1 रन के लिए बैट्समैन ने. स्कोर 35 रन 4 विकेटों के नुकसान पे. आपको दाल रोटी चाहिए तो हमारे गांव आइए. हमारे ऊपर ऐसा असर नहीं पड़ा है क्योंकि हमारे खेत में वो मिलती है. सूरज कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारा है गेंद को बहुत दूर कहीं. मेगा 6. रिकी पॉइंटिंग का अंदाज मोती का. ये रहता है क्लास. अटैक उस पर किया जो चल रहा था. मोती को भी पता था अगर सूरज ने दबाव बढ़ा दिया तो घाटे का सौदा रहेगा. ये देखिए क्या खूबसूरत शॉट खेला है. कदमों का इस्तेमाल किया, निकल के फ्रंट फुट पे पुल मारा है. और इस तरह के पुल आसान नहीं होते हैं. 6 रनों के लिए बिल्कुल रिकी पॉइंटिंग के अंदाज में. कौशल्य बघा त्या फलंदाजाचं. शेवटच्या क्षणी त्याने हा फटका बनवलेला आहे. तो तसा पुढे आला होता पण बघितलं की शॉट आखूट चेंडू आहे. त्याने जबरदस्त पूल खेळला आणि हा फटका नक्कीच एक मनाला आल्हाददायक वाटतो आणि तितकाच देखणा असतो. सूरज इस मर्तबा अच्छी गेंद की थी. बल्ले के मुंह को खोला, धीरे से स्टीयर किया. शॉट स्क्वायरिश थर्ड में नहीं बल्कि डीपिश गली में गेंद को उठाया. 1 रन से स्कोर 42 पे पहुंचा है 4 विकेटों के नुकसान पे. अब हमारा टेलीकास्ट सब जगह पहुंच रहा है. धन्यवाद ट्रिपल एस. तकनीकी खराबी की वजह से कुछ इलाकों में टेलीकास्ट नहीं पहुंच रहा था. सूरज इस मरतबा बहुत कड़ा राउंड ड्राइव. गेंद को फील्ड किया वाइड ऑफ लॉन्ग ऑन. सुजीत ने 1 रन पूरा करते हुए बैट्समैन. स्कोर 43. यहाँ से जॉली ज़रूर चाहेंगी कि 60 तक देखे, क्योंकि अगर बल्लेबाजी को हम देखते हैं तो बहुत मजबूत बल्लेबाजी बालाजी के पास है. सूरज अच्छी गेंद, बहुत बढ़िया ड्राइव, हाफ वॉली पे लेकर. 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. जगह नहीं दे रहे. आप जब जगह देते हैं जब जाकर बड़ा शॉट खेल सकते हैं. आगे पिच कर रहे हैं और स्ट्रोक लगाने के लिए जगह नहीं दे रहे वहाँ पर सूरज. स्कोर इस वक्त 44 रनों पे पहुंचा है. 44 धावा आहेत. यावेळेस डाव्या यष्टीच्या इस मर्तबा बाहेर चेंडू असेल परंतु फलंदाज डॉट गेंद उजव्या यष्टीवरती होता. निर्धाव चेंडू. 5 ओवर की समाप्ति. स्कोर है 44. मापोली में टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है. गुंदोली में ये टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है. प्लीज जॉइंडर से रिक्वेस्ट है कि मापोली और गुंदोली
इन इलाकों में टेलीकास्ट पहुंचाए। 5 ओवर की समाप्ति, स्कोर है 44। दोनों टीमों को मैं आवाज देना चाहूंगा अगले मुकाबले के लिए। वॉर ऑफ टाइटंस पहला सेमीफाइनल मुकाबला महिंद्रा स्पोर्ट और मराठा पंजाबी। कालेर, खारबांव, गुंदोली। प्रिंस मूवीज आपको SSS से कांटेक्ट करना है। मापोली, गुंदोली, कालेर और खारबांव इन इलाकों में हमारा टेलीकास्ट नहीं जा रहा है। पुनश्च एकदा व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं श्री मदन मोहन नाईक चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। मित्रांनो, या स्पर्धेतील आजचा शेवटचा अंतिम आणि अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे। एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय, श्री मदन मोहन नाईक चषक, आणि या स्पर्धेतील आज शेवटचा दिवस आहे आणि आपल्या टेलिव्हिजन सेटवर आपण पाहतायत या स्पर्धेतील अतिशय सुंदर आणि देखण्या या ट्रॉफ्या, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन अशा प्रकारचं किताब आपण सायंकाळच्या आणि अंतिम सत्रामध्ये पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेस देणार आहोत। व्यासपीठावर विराजमान आमचे सर्व सन्माननीय पाहुणे सकाळपासून आलेले आहेत। भादोड़ में भी टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है, टेमगढ़ में भी नहीं जा रहा है, प्लीज कारेवली में नहीं पहुंच रहा है, कई इलाकों से टेलीकास्ट हमारा कट चुका है। प्लीज मुकाबला बहुत बड़ा है और दर्शकों के कई फोन कॉल्स हमें आ रहे हैं। 5 ओवर, स्कोर है 44 रन। क्या लगता है डोमे सर, कहां तक जाना चाहिए जॉली को और कहां तक रोकना चाहिए बालाजी को? नक्कीच आज सकाळपासून आपण पाहतोय फलंदाजांसाठी ही विकेट आज चांगलं काम करते। काल लक्ष्मण नाईक यांनी खूप चांगली मेहनत घेतली होती की चांगलं मजबूत विकेट ठोकून त्याने काल परत एकदा तयार केलं आणि त्यामुळे आज सकाळपासून असं चित्र होतं की फलंदाज चांगली फलंदाजी करतील। आजही चेंडू सुद्धा तितकासा बाउन्स पण मिळत नाहीये आणि एवढा खाली पण राहत नाही, एक नियमित बाउन्स आहे चेंडूला आणि या खेळपट्टीवरती नक्कीच 6 षटकामध्ये कमीत कमी 10 धावा प्रत्येक षटका पाठीमागे 60 धावांचं टार्गेट एक चांगलं टार्गेट ठरेल, ज्या टार्गेटवरती तुम्हाला फाइट करता येईल। खेल की शुरुआत होती हुई आखिरी ओवर बंटी जूनियर को कंटिन्यू रखा गया है। सामना करेंगे मोती। आखिरी मौका, आखिरी ओवर, यहाँ से या तो आप बाहर या तो फिर सेमीफाइनल में। एनआर के सामने दूसरा सेमीफाइनल रहेगा इस मैच की विजेता टीम। धूप अब खिली हुई है, सूरज बादलों से झांकता हुआ बंटी मुड़ते हुए। हमारी ओर से इस मरतबा गेंद को हवा में खेला है, सूरज की बढ़िया कोशिश, बढ़िया कैच। आज हर जगह जॉली को सूरज नजर आ रहा है, आसमान में भी सूरज और ग्राउंड पे भी सूरज। सूरज की किरणों से प्रकाश तो मिलता है, लेकिन वृक्ष जो पेड़ होते हैं अपना अन्न बनाते हैं। कार्बोहाइड्रेट्स सूरज की किरणों से अन्न बनाते हैं और इस सृष्टि को चलाए रखते हैं। देखिए ऐसा सूरज है, जान देने वाला सूरज है। बिल्कुल, ऑक्सीजन जिंदगी है और दिन में जो पेड़ रहते हैं वो ऑक्सीजन हम तक पहुंचाते हैं। 6ठा ओवर चल रहा है, 44 रन 5 विकेटों के नुकसान पे। बंटी गेंद करेंगे प्रेम को, फुल टॉस गेंद मिस टाइम, इस टॉक एक और विकेट गिरने की तैयारी में, आउट हो गए वहां पर प्रेम। हैट्रिक पर है बंटी। वॉजंट अ विकेट डिलीवरी, हालांकि कभी अच्छी गेंद पे सिक्सर लगता है और कभी खराब गेंद पर विकेट गिरता है, लेकिन क्रिकेट है, उसकी जीनत, उसकी शोभा, उसकी खूबसूरती में कभी भी फर्क नहीं आ सकता। आप जयदीप के गीत को, साहिल लुधियानवी की गजल को या खयाम की रुबाई को सुनहरे वर्ग की जगह अगर पथरीली जमी पे लिख देंगे तो उसकी मीनिंग, माने नहीं बदलेंगे। जीतू मानेरकर ये देखिए पीछे की रो में बहुत खुश नजर आ रहे हैं, टीम अच्छा खेल रही है। बालाजी ने 2 कप की रनर्स रही है, 2 फाइनल आ रहे हैं।
और मानेरकर ने विश्वास जताया कि शायद अच्छा खेलेंगे तो ये कप जीत सकती है बालाजी। टीम बहुत कंप्लीट नजर आ रही है, अच्छी गेंदबाजी है, सोमनाथ बहुत फॉर्म में ऊपर आ रहे हैं। अभी का क्या कहना, वो तो जीत के सूत्र हैं। बंटी हैट्रिक पर, हो बढ़िया गेंद थी लेकिन निशाना ऑफ स्टंप के बाद नए बैट्समैन समझ ही नहीं पाए। निहार सामना कर रहे हैं, रन मानो अटक गए हैं 44 पर। जिस तरह ट्रैफिक में गाड़ी फंसती है उस तरह रन फंस गए। फुल टॉस गेंद पैरों के सामने कारपेट के सहारे मोड़ दिया ऑन साइड में। विनोद पाटिल के पास 1 रन। जहां पे पवन हो आपके पास, जहां पे विनोद पाटिल हो आपके पास, क्लास स्ट्रोक खेलने वाले सुजीत हो, हार्ड हिटिंग सुफियान शेख हो, स्वयं कैप्टन हो, बहुत परफेक्ट 2 बाएं हाथ के बैट्समैन हो, पैंतालीस रन जॉली स्पोर्ट कामतकर। इस मरतबा पैडल खेलना चाहते थे, बीट हुए वहां पर। दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में आना है। महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन, पहला सेमीफाइनल मुकाबला, फाइनल की रिहर्सल मराठा पंजाब ए और महिंद्रा स्पोर्ट। बंटी राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा ऑफ ड्राइव करने की कोशिश, गेंद बल्ले का मोटा सिरा, 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं, आउट हो जाएंगे। और कुल मिलाकर 46 रन बने और 47 रनों की चुनौती रखी यहाँ पर इस क्वार्टर फाइनल को जीतने के लिए। इनफ टोटल तो हम नहीं कहेंगे, अब सारा दारोमदार अभी की गेंदबाजी पे। आइए दोस्तों, मुकाबला बड़ा भी है, मुकाबला कड़ा भी है। तालुका क्रिकेट के 2 बड़े नाम 2-2 कप जीते हैं जिन्होंने, और टीमें हैं योगेश भोईर फैम टीम मराठा पंजाब ए और एमएलए रुपेश मात्रे फैम टीम महिंद्रा स्पोर्ट। आणि यापुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आर्यन सिटीचे सन्माननीय प्रोप्रायटर उद्योगपती विनोद पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। त्यांच्यासोबत सुकीर म्हात्रे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचे। वेलकम आतिश पाटिल एंड वेलकम पपिया खारिक एंड ऑल द बेस्ट बोथ टीम। देवेंद्र नाइक हमारे बीच में, माजी यूआर बीएनएन कॉलेज। आणि पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मान्यवर येत आहेत सन्माननीय विनोद पाटील साहेब, उद्योगपती प्रोप्रायटर आर्यन सिटी आणि समाजसेवक सुकीर म्हात्रे। बिल्कुल, विनोद पाटिल और सुकीर म्हात्रे टॉस के लिए टॉस बॉक्स में आ रहे हैं। आणि तसेच प्रेमनाथ नाईक सर सुद्धा येत आहेत। और फाइनल की रिहर्सल हम कह सकते हैं इस मैच को। 2 कप जीते महिंद्रा ने, 2 कप जीते मराठा पंजाब ने। वाह, बहुत बड़ा मुकाबला, 6 ओवर का सेमीफाइनल है ये। सुकीर मात्रे, विनोद पाटिल हमारे बीच आते हुए, प्रभुदास नाइक भादौर गौरव युवा सचिव हैं। और ये सिक्का कौन कहेगा? आमदार की टीम का कहना है कि आमदार आया लेकिन लोक नेते। टॉस जीता है मराठा पंजाब ए ने। आतिश, बड़ा मुकाबला, बड़ी टीमें, बड़ा चाम, बड़ा क्रिकेट, कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा टफ इनकाउंटर मैच होगा। टॉस जीता है अपने, बहुत इंपॉर्टेंट टॉस मेरी नज़र से। 6 ओवर का मैच है, क्या करेंगे आप? फील्डिंग करेंगे। इसके पीछे आतिश कोई गेम प्लानिंग है या कोई और रीज़न है?
हाँ गेम प्लानिंग तो है ही, फील्डिंग करके ज़्यादा से कम रन पे रोके उन्हें, और बैटिंग लाइनअप सब बैट्समैन अच्छे टच में, तो अच्छा बैटिंग कर रहे हैं, तो उस हिसाब से वो फील्डिंग करके आसान रहेगा। पिछले मैच में जो टीम खेली थी उसमें कोई चेंजेस हैं? नहीं, कोई चेंजेस नहीं, वही टीम है। और बोगा के बाद ज़्यादा अपेक्षा किस गेंदबाज से? वैसे तो चारों गेंदबाज चाहिए, सामने टीम मजबूत है, लेकिन ऐसा लगता है आपको कि इस पिच पे बोगा के बाद आपके कौन से गेंदबाज है जो अपना 100% देंगे? पशु काफ़ी सीनियर प्लेयर है, तो वो उनसे ज़्यादा अपेक्षा है। रकीब भी अच्छी बॉलिंग डाल रहे हैं, तो प्लेयर बोगा के बाद अच्छे बॉलिंग करे। ट्रम्प कार्ड बहुत है आपकी टीम में, लेकिन एक नाम से बताइए। मैं जानता हूँ 5 ऐसे आपके खिलाड़ी जो ट्रम्प कार्ड बन सकते हैं, लेकिन बल्लेबाजी के ट्रम्प कार्ड आप किसको मानते हैं? यशपाल माली, जो कि अच्छे खेले और अच्छा टच में है, तो उन्हें ट्रम्प कार्ड बोलूँगा। मैं तो तालुका क्रिकेट में कह रहा हूँ कि ये मराठा पंजाब है ना, सभी टीमों के पीछे पड़ी है। क्या तीसरे कप की तरफ आप देख रहे हैं? हाँ बिल्कुल। ऑल द बेस्ट। आणि नक्कीच आगमन झालेलं आहे। जो कप्तानी की, चाहे बालाजी चषक हो, बिल्कुल मान्यवर हमारे बीच आते हुए मनोहर तरे, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांचं आगमन होत आहे। वेलकम सुस्वागतम। मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांचं आगमन होत आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे। मदन मोहन नाईक चषकामध्ये आपलं स्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम। मुरबाडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब आपलं मदन मोहन नाईक चषकामध्ये सन्माननीय मदन मोहन नाईक, तसेच सन्माननीय मातोश्री गुलाबताई नाईक, प्रभुदास नाईक, देवेंद्र नाईक आणि जयदुर्गा बीचच्या वतीने आम्ही पुढे एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि नक्कीच व्यासपीठावर आगमन होत आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब आपलं मदन मोहन नाईक चषक 2016 मध्ये सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम। धन्यवाद मनोहर तरे। पपिया खारिक, ये बताइए, महेंद्रा बहुत अच्छा क्रिकेट खेल रही है, आपके तमाम बैट्समैन अच्छा खेल रहे हैं, गेसू गेंदबाजी अच्छी कर रहे हैं। कहा जाता है कि बड़ी टीम को जब शिकस्त देते हैं तो मॉरल काफ़ी ऊंचा होता है। आपने बी इंडियन को बैक टू बैक 2 मैच हराए, तो क्या रणनीति है इस सेमीफाइनल के लिए? रणनीति तो अच्छी रहेगी और अच्छा खेलेंगे हम लोग। क्या लगता है महेंद्रा के तेवर काफ़ी तीखे देख रहे हैं? महेंद्रा मदन बुआ कप की तरफ देख रही? हाँ बिल्कुल। मुकाबला बहुत बड़ा है। राजू बोगा को खेलने का कोई गेम प्लान आपने बनाया है? हाँ बनाया है। तो हम उम्मीद करें कि बिल्कुल कांटे की टक्कर होंगी। हाँ बिल्कुल सर। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज आतिश पाटिल, मराठा पंजाब A captain, won the toss and choose to the bowl first. Is back to the commentary box. There is नरेश डोमे सर। धन्यवाद। आणि नक्कीच आपण व्यासपीठावर पाहतोय आजच्या स्पर्धेला नक्कीच आपल्या सर्वांना भिवंडीवासियांना शुभेच्छा देण्यासाठी मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार, एक बुलंद आवाज सन्माननीय किसनजी कथोरे साहेब आपलं पुनश्च एकदा मदन मोहन नाईक चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम। मित्रांनो, गेली अनेक वर्षापासून मुरबाड क्षेत्रामध्ये एक लोकप्रियता गाजवलेली, अनेक विकास कामांना चालना देणारे, एक उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व मुरबाडचे सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेबांचं आगमन आपल्या या स्पर्धेमध्ये आज झालेलं आहे। साहेब नक्कीच या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा आपलं मदन मोहन नाईक साहेब, गुलाबताई नाईक, प्रभुदास नाईक, देवेंद्र नाईक आणि जयदुर्गा बीचच्या वतीने आपलं पुनश्च एकदा व भिवंडी वासियांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम। धन्यवाद मनोहर तरे। आइए माइक्रोफोन पे नरेश डोमे जी। सामना सुरू झालाय। लोअर फुल टॉस, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये ग्राउंड शॉट, कार्पेट ड्राइव्ह, जमिनीला समांतर जातोय। लीप लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूला अडवेल आणि या युद्धाला सुरुवात झाली। बिल्कुल। सोमनाथ ने कल जहां से बल्लेबाजी खत्म की थी वहीं से शुरुआत। जब आप बल्ले के बीचों बीच गेंद को लेते हैं तो आपका आत्मविश्वास बढ़ जाता है। रणनीति भी बहुत अच्छी है। सोमनाथ ऊपर आए, उनको पता है कि काफी बैटिंग है और स्टार्ट में वो प्रेशर हटाना चाहते हैं। बघा, पहिल्याच षटकामध्ये थोडीशी सावधानता नक्कीच बाळगण्याचा पवित्रा दिसतोय। लगेच आक्रमण करण्यापेक्षा धावफलक जर 6 षटकामध्ये बघितला तर इतका मोठा नाही। पुन्हा एकदा हा चेंडू लोअर फुल टॉस वरती एक आडव्या बॅटने घेतलेला, आडव्या हाताने घेतलेला हा फटका
मिड विकेटला 1 धाव मिळाली. दोघांनी शांतपणे आणि संयम ठेवून 2 धावा घेतल्या. धाव फलकावरती 2. नहीं, कभी ऐसा भी होता है कि अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. आप ज्यादा सावधानी बरतते तो मैच गली की हड्डी बन जाता है. नक्कीच क्रिकेटमध्ये तसं केव्हा काय होईल हे सांगता येत नाही, परंतु सावधानता ही कधीही नक्कीच मोठ्या विजयाची नांदी ठरते. आणि पहा चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर ठोकलेला हा एक फ्लॅट षटकार. ताकद ज्या फटक्यामध्ये होती ही दाखवतोय तो फलंदाज. ये 19वां कप है नरेश डोमी जी. मुझे ताज्जुब है कि सोमनाथ इतने बड़े स्ट्राइकर हैं, इतने मैचों में वो क्यों दूर रहे. जब बालाजी फाइनल में पहुंची 2 बार, सेमीफाइनल में पहुंची, आज उन्होंने अच्छा निर्णय और शॉट ऑफ डे खेला है. डाउन द ग्राउंड क्या गजब का शॉट खेला है उन्होंने, बल्ले के बीचों बीच लेकर. नक्कीच हा आत्मविश्वास जो आहे त्याने ज्या पद्धतीने तो फटका खेळला होता, विशेषतः फटक्यासाठी चेंडूची निवड चांगली केली होती. यावेळेस बाहेरची कट पूल करायचा होता त्याला. आखूड टप्प्याचा हा चेंडू, डीप शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू आणि पहिला फलंदाज सोमनाथ. एक मोठा धक्का. जल्दी खेल बैठे, हालांकि काफी छोटी गेंद थी वहां पर. रिप्ले में हम देखना चाहेंगे, स्ट्रोक जल्दी जमाया था वहां पर. मेरे ख्याल से 2 माइंडेड स्ट्रोक खेला था. पहले उसे खेलना चाहते थे. ये देखिए उछाल ज्यादा था, दूर से खेले थे, गेंद की लाइन के अंदर नहीं आए थे, ऊपरी सिरा लगा था. शॉर्ट फाइन लेग पे बढ़िया कैच और जाली को जो ब्रेक थ्रू चाहिए था वो मिलता हुआ. नए बैट्समैन बंडी को बल्लेबाजी के लिए भेजा है. बहुत लंबी बैटिंग लाइनअप है. आज तो वैसे भी रविवार है, संडे है. डे कोई भी रहे, मंडे रहे, संडे रहे, सुफियान शेख का आना बाकी. उनका तो बस काम है बस दे. कभी कभी कैच भी दे देते. बघा सोमनाथने नक्कीच अपेक्षा निर्माण केल्या होत्या की त्याच्याकडून काहीसा चांगला खेळ इथं आपल्याला बघायला मिळेल. एक जो फटका त्याने खेळला होता लॉंग ऑफ वरून, परफेक्ट शॉट होता आणि ताकद आणि टायमिंगचा सुरेख मिलाफ होता. आणि दुसरा शॉट त्याने अगोदरच ठरवलं होतं की मी पूल करणार आहे आणि त्यानुसार तो खूप लांब खेळला आणि बाद झाला. हा चेंडू ओहो समोर होता चेंडू आणि मिड विकेटला फक्त फ्लिक करायचा प्रयत्न फसला. चेंडू बॉटम एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे निर्धाव. धाव फलकावरती 8 धावा. सुरुवात जर पाहिली 6 षटकांच्या सामन्यामध्ये 47 धावांचा जो पाठलाग करायचा आहे त्या हिशोबाने आपण बघितलं तर चांगल्या धावा आहेत, परंतु एक सोमनाथ सारखा एक महत्वाचा मोहरा त्याने गमावलाय. ही नक्कीच धोक्याची पूर्वसूचना असेल. हा चेंडू उजव्याच्या बाहेर होता. चेंडूला सरळ ड्राईव्ह केले कव्हरला. 1 धाव तिथे मिळेल आणि एका धावेने धाव फलकावरती पुन्हा एकदा आकार मिळतोय. 9 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 9. बालाजी स्पोर्ट्स त्यांना 47 धावांचा पाठलाग करायचा ज्वाली स्पोर्ट्स समोर. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो आपल्या आजच्या ह्या गोड कार्यक्रमाला या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि नक्कीच एक उत्तुंग भरारी घेणारे आणि सर्वात जास्त प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न विधानसभेत मांडून ते मार्गी लावणारे प्राथमिक शिक्षकांचे कैवारी म्हणून गणले जातात सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर आपण करतोय. मुरबाड प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त नेतृत्व सन्माननीय कथोरे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि नक्कीच आजच्या ह्या घोड कार्यक्रमाला साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक भिवंडीचे लोकनेते सन्माननीय मदन मोहन नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आणि नक्कीच साहेब आपण करत असलेले काम हे वाखाणण्याजोगीच आहेत. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे असे अनेक प्रश्न आपण मार्गी लावून, शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावून या ठिकाणी आपण थँक्यू. हॅलो. या ठिकाणाला मुरबाड मतदारसंघाचे आमदार माननीय किसनजी कथोरे साहेब या मदनबुवा नाईक चषक या स्पर्धेमध्ये साहेबांना अनेक कामं असतात, अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असतात. रविवार म्हटलं की साहेबांना फुरसत नसते, तरीसुद्धा या चषकामध्ये येऊन तेही आम्हाला भेट दिली. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. एक सुंदर लेख दिलेला आहे
योगी तेरा रूप निराला अमरनाथ में डेरा डाला, त्याप्रमाणे या मुरबाड मतदारसंघामध्ये गेली 20-25 वर्षे ज्यांनी डेरा टाकलेला आहे तो डेरा जिवंत आहे, तोपर्यंत सही सलामत राहील हे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. साहेब, पुन्हा एकदा सांगतो, आपण या ठिकाणाला आले आणि आमच्या स्पर्धेचा बहुमान वाढवला त्याबद्दल शतदा तुमचे ऋणी आहोत. असेच हरेक कार्यक्रमामध्ये साहेब माझ्या येतात, हरेक कार्यक्रमामध्ये लग्न असो कार्य असो कुठला, साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय असते. मी साहेब मनापासून धन्यवाद देतो. आयुष्यात कधी विसरणार नाही. केले उपकार सांगो काय, अशी बाप न करी माय, की आई वडिलांनी जे उपकार केले नाही साहेब, तुम्ही आमच्या हाकेला धावून येता. हा मदनबुवा कधी आयुष्यात तुम्हाला विसरणार नाही. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि असेच कार्यक्रमामध्ये तुम्ही येते जाते राहाल ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा नक्कीच व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि याच्या गोड कार्यक्रमाला उपस्थित झालेले सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. डीजे जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. प्राथमिक शिक्षकांचे कारवारी म्हणून ज्यांना गणले जातात आणि विधानसभेमध्ये सर्वात जास्त प्राथमिक शिक्षकांचे जे प्रश्न मार्गी लावलेले ते लोकप्रिय आमदार सन्माननीय किशनजी कथोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान लोकनेते मदनमोहन नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. साहेब, आपण या गोड कार्यक्रमाला वेळात वेळ करून आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत सुस्वागतम. आणि नक्कीच या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब यांना विनंती असेल की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आम्हाला शुभेच्छा द्यायच्या. आमचे सहकारी मदनबुवा नाईक चषक 2016 यांनी जो आयोजित केला, या क्रिकेटच्या मॅचच्या तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी येण्याचा जो आज योग आला, ते या खऱ्या अर्थाने ज्यांना या क्रिकेट खेळाची आवड आहे ते आमचे सहकारी मदनबुवा नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच नाईक परिवार, सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, खरं म्हणजे माझी आणि दादांची एक वेगळ्या नात्याने आम्ही जोडलेले आहोत. त्यांनी सांगितलं आयुष्यभर सोडण्यासाठी, पण मी तुम्हाला सोडेल तेव्हा ना, तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आणूच नका, कारण नातं हे जिव्हाळ्याचं असतंय, आपुलकीचं असतंय आणि ते तुमच्यामध्ये आहे आणि तो जिव्हाळा, ती आपुलकी माझ्याकडूनही कधी कमी होणार नाही. टाइम हा असतो नसतो हा विषय नसतो, पण प्रेमाने बरोबर खेचलं जातंय आणि ते प्रेम तुमच्या कुटुंबाकडून मला मिळालंय. त्यामुळे भविष्यामध्ये निश्चितपणे या परिवाराचा आजच नाही, पहिल्यापासूनच जे माझा जिव्हाळा जपलेला आहे तो आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करेल. मी आता सहज चर्चा करत असताना सांगितलं की एक चांगला ग्राउंड सांभाळलंय. भिवंडी सारख्या ठिकाणी असं ग्राउंड असणं हे खऱ्या अर्थाने भूषणावं आहे. दादा, तुम्ही याचा एक प्रस्ताव तयार करा. मी रुपेश म्हात्रेंच्या बरोबर चर्चा करेल आणि आपल्या राज्याचे क्रीडा आणि युवक मंत्री जे आहेत तावडे साहेब, विनोद तावडे यांच्या बरोबर एक बैठक तुमची आयोजित करून देतो आणि याला भिवंडी महापालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी कसा उपलब्ध करून घ्यावा त्या बाबतीमध्ये आपल्याला सहकार्य करायला मला स्वतःला आवडेल. आपण निश्चितपणे त्या बाबतीत प्रयत्न करूया. पुढच्या वर्षी मला असं वाटतंय IPLच्या धर्तीवर एखादी जर स्पर्धा आयोजित केली, मला वाटतंय मदनबुवा नाईक चषक ठेवण्याच्या ऐवजी IPLच्या भिवंडी तालुक्याच्या स्पर्धा जर ठेवल्या तर मला वाटतं त्याच्यातून एखादा खेळाडू जर चांगला आपला राज्यस्तरावर गेला तर त्याला तुम्हाला फार मोठं एक चांगलं योगदान मिळेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना एक चांगली संधी मिळेल. याच्यातूनच खऱ्या अर्थाने बारक्या ग्राउंड मधून मुलं तयार होतात, पण त्यांना पुढे जाण्याची कधी संधी नसते. ती संधी IPLच्या माध्यमातून आपण इथं तयार करावी अशा प्रकारची आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आज खरोखर खूप कार्यक्रम आहेत, पण प्रेमाने खेचला जातो त्या पद्धतीने खेचून या ठिकाणी तुमच्यामध्ये आलोय. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थँक्यू साहेब. आपण जे सांगितलं की पुढल्या वर्षी IPL सारखी टुर्नामेंट या ठिकाणाला करायला पाहिजे, ती मी 2017 मध्ये ही नक्कीच IPL होईल आणि आपल्या हस्ते त्याचा उद्घाटन होईल, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. बोल भवानीच्या भक्तीचा सतत मणी दरवळे, झडप शत्रूची ध्वस्त झाली अनुपम शौर्यामुळे. स्वराज्य सीमेमध्ये नसावा कुणी दुःखी कष्टी, शिवप्रभूंनी निर्मिली सुखी सृष्टी. आणि हाच वसा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचं सेनेचं भगव निशाण घेऊन मदनबुवा नाईक आणि त्यांचे सहकारी सातत्याने समाजाच्या बांधिलकी जपतायत, समाजाप्रती. आणि साहेबांची गाडी घेऊन यायचंय आतमध्ये. गेट खोलायचंय, डीजे गेट खोलायचंय प्लीज. गाडी साहेबांची आतमध्ये घेऊन या. आणि मित्रांनो, नक्कीच हे होते आजच्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे गेली 25 वर्ष प्रतिनिधित्व करणारे एक खंबीर नेतृत्व सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेबांनी नक्कीच या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा IPLच्या धर्तीवर याच चषकाच्या नावाने कसे होतील या सुद्धा गोष्टीचा त्यांनी निर्वाळ लावलेला. आणि नक्कीच राज्य सरकारकडून या संपूर्ण क्रीडांगणाला निधी उपलब्ध करून एक जबरदस्त क्रीडांगण उभा करण्याचं त्यांनी ग्वाही दिलेली आहे. धन्यवाद साहेब, आपण या घोड कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आम्हा सर्व भिवंडीवासियांना सन्माननीय मदनभाऊ नाईक साहेब त्यांच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपलं लाख लाख आभार. मित्रांनो, म्हणतात ना, आठवणींनी असे हवं जसं दृष्टीसमोर दडपण नुसतं डोकावलं तरी व्हावं तुमचं दर्शन. आणि नक्कीच तुमच्या दर्शनाची वाट सन्माननीय मदनभाऊ नाईक आणि त्यांचा परिवार करत राहील. आपण पुनश्च एकदा या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं लाख लाख आभार. थँक्यू. आणि यानंतर एक स्वागत होत आहे महिला आघाडी शिवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षा वैशालीताई मेस्त्री यांचं स्वागत आणि सन्मान. मी मातोश्रींना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बऱ्याच वेळापासून या कार्यक्रमाला हजर राहिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात त्या सन्माननीय सौ वैशालीताई मेस्त्री यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर सन्माननीय मातोश्री गुलाबताई यांच्या शुभहस्ते होत आहे. धन्यवाद मॅडम, आपण या घोड कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. ओ टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद. एक ओवर की समाप्ति 9 रन और दूसरे ओवर के लिए अभी विकेट टेकर गेंदबाज. गोलंदाजी मार्कवरती अविन आलेला आहे. मोहितनं पहिलं षटक टाकलं होतं, आपण पाहिलं होतं. 9 धावा त्याने खर्च केला, एक गडी बाद केला होता. यावेळी सुजय बाहेर चेंडू आहे आणि बहुतेक अंकुश चौधरी सर या ठिकाणी कळवत आहेत वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती आपण पाहू शकतो 9 धावा. हे चेंडू 10 धावा धावफलकावरती आहेत. खराब चेंडूंना थोडाफार आळा टाकायला पाहिजे. तुम्हाला चुका टाळाव्या लागतील कारण धावांचं रक्षण करायचं, त्या खूप कमी धावा आहेत. बंटी कितने नाराज हैं कि बहुत बड़ा गैप था और बल्ला भी चलाया था उन्होंने. नक्कीच वाईड त्यांना मिळाला, पण पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा हा चेंडू टायमिंग तर फसलाय. पूल केलेला हा चेंडू, हो सुरेख झेल, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. चेंडूवरती कसा झेपावला होता, वाऱ्याच्या वेगाने आला आणि चेंडू हातामध्ये घेतला. फलंदाज बाद. मोहिल थे वहां पर. युवा खिलाड़ी हैं और कुछ करने का जज्बा जब आप में रहता है तो इस तरह का रिजल्ट आता है. आणि नक्कीच या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय माजी आमदार योगेश रमेश पाटील साहेब. आपलं मदनमोहन नाईक चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे सन्माननीय योगेश पाटील माजी आमदार आणि एक जबरदस्त नेतृत्व आपलं मदनमोहन नाईक चषकामध्ये. सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम, वेलकम. आणि मित्रांनो, मी सकाळपासून म्हटलं होतं की आजचा शेड्यूल खूप बिझी आहे, खूपच मान्यवर आपल्यामध्ये नक्कीच येणार आहेत. हा नक्कीच या ठिकाणी आगमन होत आहे मदनमोहन नाईक चषकामध्ये. भिवंडीचं एक खंबीर नेतृत्व सन्माननीय भिवंडीचे माजी आमदार योगेश पाटील साहेब. आपलं पुनश्च एकदा या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम, वेलकम. आपल्याला विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुनश्च एकदा आपला या घोड कार्यक्रमामध्ये या चषकामध्ये मदनमोहन नाईक चषकामध्ये हार्दिक स्वागत है. थैंक यू. ओवर टू कमेंट्री बॉक्स. बहुत खूबसूरत कैच पकड़ा हुआ था वहाँ पर. माजी आमदार योगेश पाटिल जी हमारे बीच में इस वक्त पधारे हैं. आपका हम हार्दिक स्वागत करते हैं. खेल की शुरुआत होती हुई विकेट टेकर गेंदबाज. जॉली की अगर बात करें तो अभी हमेशा जॉली के लिए विकेटें लेते हैं. आपने कहा विकेट टेकर और विकेट उन्होंने ली.
देखिए ऑफ स्टंप के बाहर इस वक्त गेंद को रखा था, बल्ले की गेंद की नीचे आए थे जरूर, लेकिन शॉट नहीं खेल पाए। गेंद सीधी बल्लेबाज के लिए, गेंदबाज के लिए 10 रन है, 1 विकेट 2 विकेट के नुकसान पर बालाजी स्पोर्ट्स। राउंड विकेट रिवर्स का प्रयास किया था इस वक्त, लेकिन फिर एक बार टाइमिंग नहीं कर पाए बल्लेबाज। 1 रन हालांकि चला गया, और एक सिंगल से तो काम नहीं चलने वाला। जो खराब गेंदें होती है उसके ऊपर आपको चौका या छक्का छोड़ना ही है। अभी भी चैनल में गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्रोक लगाने के लिए जगह नहीं दे रहे। आप देख रहे हैं आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला दयानंद चोरगे फैम टीम बालाजी स्पोर्ट और जॉली स्पोर्ट कामतकर के बीच में। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना जॉली स्पोर्ट्सला सातत्याने इकडे तिकडे सामना होत होता आणि आताही तशीच परिस्थिती। हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, गुडलेन स्पॉटवर अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता फलंदाजचा, ऑफ स्टंप वरती शफल झाला होता फलंदाज, परंतु चेंडू कनेक्ट करू शकला नाही। निर्धाव चेंडू धाव फलकावरती आपण पहा 11 धावा। दुसऱ्या षटकामध्ये अविनची अफलातून, पहिला चेंडू तो थोडा भरकटला होता, वाईट टाकला होता, तिथून पुढे पहा 4 चेंडू मध्ये त्याने गडीबाद केलाय आणि 1 धाव फक्त खर्च केली अवी। यावेळेस पूल केलेला फटका गॅप मध्ये अप्रतिम प्रयत्न नक्कीच तिथे, परंतु चेंडू सीमारेषा फाडून जातोय, तोडून जातोय। 4 रन। बहुत ही करारा पुल स्ट्रोक देखना चाहेंगे। छोटी गेंद पर खेला था बैट्समैन बंटी ने, नितिन ने। आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को खेला था। अभी भी सुफियान शेख का आना बाकी है। ये देखिए छोटी गेंद की थी, बैकफुट पे चले गए थे, इंतजार किया था गेंद के आने का। पुल और पावरफुल गैप में मोहिल की बढ़िया कोशिश, गेंद बाउंड्री के बाहर। परत एकदा पूलचा हा फटका आणि षटकार। मिड विकेट लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू चौकारा पाठोपाठ फेकून दिलाय सीमारेषेबाहेर षटकार। शेवटच्या 2 षटकामध्ये षटकाचं समीकरण बिघडून टाकलंय, उद्ध्वस्त करून टाकलंय। धाव फलकावरती 21 धावा। थँक्यू कॉमेंट्री बॉक्स। आणि नक्कीच मित्रांनो, मदन बुवा नाईक चषकामध्ये आपल्या सर्वांना, खेळाडूंना आणि स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित भिवंडीचं एक नेतृत्व आणि सन्माननीय माजी आमदार योगेश रमेश पाटील साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करतोय। मी या स्पर्धेचे सर्व लोकनेते मदन बुवा नाईक साहेबांना विनंती करतोय, आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय माजी आमदार योगेश पाटील साहेबांचं आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आणि प्रत्येक स्पर्धेला आपल्याला नक्कीच भेट देतात आणि बुवा साहेबांवर नक्कीच ज्यांचं प्रेम आहे असे सन्माननीय माजी आमदार योगेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर भिवंडीचे लोकनेते आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय मदन बुवा नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय। मी विनंती करतोय सन्माननीय योगेश पाटील साहेबांना आपण पुढे येऊन नक्कीच आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। नक्कीच स्वागत आणि सन्मान युवा सेनेचे जिल्हा सचिव आणि मदन बुवा नाईक साहेबचे सुपुत्र युवा नेते प्रभुदाजी नाईक यांच्या शुभ हस्ते बिग हँड एव्हरीबडी जोरदार टाळ्या वाजवून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करायचा आहे। बहादुर गौरव के हाथों से ये गौरव किया जा रहा है। तसेच या ठिकाणी उपस्थित आर्यन सिटीचे सन्माननीय प्रोप्रायटर एक प्रसिद्ध उद्योगपती विनोद पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं। मी प्रभुदाजी नाईक यांना पुन्हा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विनोद पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। आणि नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावर आर्यन सिटीचे सन्माननीय प्रोप्रायटर आर्यन डेव्हलपर सन्माननीय विनोद महादू पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान युवा नेते प्रभुदाजी नाईक यांच्या शुभ हस्ते होत आहे। आर्यन सिटी, वो सिटी जहां पर आपका मुस्तकबिल है। विनोद पाटिल का सत्कार, खेल के सत्कार की तरफ 2 ओवर की समाप्ति, स्कोर 21 रन। नक्कीच आपण पाहतोय की संमिश्र खेळ इथं पाहायला मिळतोय। कधी गोलंदाज वरचढ आहेत, कधी फलंदाज वरचढ ठरतायत। आणि बघा या षटकामध्ये एक षटकार एक चौकार अवीच्या षटकामध्ये आपण पाहिले। यानंतर तिसरं षटक सुरू झालं, अरविंद गोलंदाजी मार्कवर आहे। डाव्या यष्टीवरचा हा चेंडू फक्त ग्लान्स केला, चेंडूला फाईन लेगला, 1 धाव मिळाली आणि एका धावेनं धावफलक आता हळूच पुढे जाईल, तो 22 धावा। तर नक्कीच या ठिकाणी उपस्थित टेम्पो युनियनचे अध्यक्ष एडी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी प्रभुदाजी नाईक यांना पुन्हा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मित्रांनो, आज नक्कीच या स्पर्धेला भरपूर पाहुणे आपल्याला लाभणार आहेत आणि लाभलेले आहेत। त्या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करतोय। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं श्री मदन बुवा नाईक चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे।
नीची गेंद रही थी, बैट्समैन बीट हुए, विकेट कीपर बीट हुए और अंपायर का इशारा नहीं आया। इसका मतलब नीकेज लगा था, कैच छूटा। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 23 रन बालाजी स्पोर्ट्स का। ये देखिए बहुत दूर से खेला था, इनसाइड एज लगा था लेकिन लपक नहीं पाए थे वहां पे। गेंदबाजी कर रहे हैं अरविंद, सामना करेंगे सूरज। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं सूरज? 3 पर। नितीनने आज खास प्रभावित केले, एक चौकार आणि एक षटकार ठोकला. पुन्हा एकदा हा चेंडू लोअर फुल टॉस वरती मिड विकेटच्या डोक्यावरून चढवला, एक पॉवरफुल षटकार. सूरज बघा गोलंदाजी बरोबर फलंदाजीतही आपलं कसब दाखवतोय, आपलं कौशल्य दाखवतोय आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करतोय. एक जबरदस्त षटकार, गरज होती बालाजी स्पोर्ट्सला इथे या षटकाराची आणि तो दाखवलाय. शॉट बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, फुल टॉस गेंद थी. ये देखिए किस तरह से गेंद को भेज दिया उन्होंने 6 रनों के लिए. बालाजी अब ऊंचाइयों पे जाती हुई, स्कोर 29 रन, धीरे धीरे सेमीफाइनल की तरफ बढ़ती हुई. अरविंद मुड़ते हुए राइट आर्म राउंड विकेट, बहुत अच्छा हेलीकॉप्टर स्ट्रोक, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन पहुंची है. 1 रन. सूरज पहुंचे 10 पर और कुल स्कोर बालाजी स्पोर्ट्स का 30 रन 2 विकेटों के नुकसान पे. 17 और रन चाहिए बालाजी को एनआर से टकराने के लिए. अगला मुकाबला पहला सेमीफाइनल. मराठा पंजाब वन द टॉस एंड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. अरविंद बंटी को कंट्रोल पुल स्ट्रोक, जमीन के सारे आउटफील्ड में खेला. 1 रन. 31 पे पहुंचा स्कोर. या ठिकाणी सन्माननीय सत्यवान पाटील साहेबांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आपल्याला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचे. अरविंद दूर वाले छोर से मुड़ते हुए सूरज के लिए, जिन्होंने आज गेंदबाजी लाजवाब की, फील्डिंग लाजवाब, बल्लेबाजी तो बहुत अच्छी कर रहे. लंबा हिट लेना चाहते थे ऑफ स्टंप के बाहर से, गेंद बैठ गई विकेट कीपर के पास. 3 ओवर समाप्त, 31 रन हुए. 2 ओवर बचे, 16 रन चाहिए. 3 ओवर बचे, 16 रन चाहिए और 8 बैट्समैन है. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि बालाजी कप में 3 ओवर में महिंद्रा स्पोर्ट्स को 14 चाहिए थे, लेकिन वह आखिरी गेंद पर बने. थँक्यू. कॉम्पिटेटिव्ह बॉक्स तर व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करतो. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय उद्योगपती सत्यवान पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं मी प्रभुदासजी नाईक यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय उद्योगपती बाळारामजी दिवेकर साहेबांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान प्रभुदासजी नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. व्यासपीठ विराजमान मान्यवरांचं व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करतोय. बाळारामजी दिवेकर यांचं स्वागत सन्मान प्रभुदासजी नाईक यांच्या शुभ हस्ते होत आहे. तसेच समाजसेवक सुखीर म्हात्रे यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. सुखीर म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचंय प्रभुदासजी नाईक. व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आजच्या ह्या गोड कार्यक्रमाला, स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय उद्योगपती प्रभाकर दिवेकर यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. प्रभाकर दिवेकर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी प्रभुदास नाईक यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. प्रभाकर दिवेकर यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. या ठिकाणी उपस्थित उपशाखा प्रमुख प्रकाश म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय उपशाखा प्रमुख प्रकाश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच टेमकर गावचे सामाजिक कार्यकर्ते बळवंत चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते टेमकर बळवंतजी चौधरी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे बळवंतजी चौधरी यांचं. धन्यवाद आणि थँक्यू. ओटी कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे, धन्यवाद नरेश डोमे जी. मरता क्या ना करता, अभी को कंटिन्यू रखा गया है क्योंकि इक्वेशन बहुत आसान है बालाजी स्पोर्ट्स के सामने. 18 गेंदे और 16 रन अभी का सामना करेंगे बैट्समैन नितिन. 2 विकेटें अब तक गिर चुकी है. पहली गेंद हवा में, स्ट्रोक लीविंग एज और इसके साथ ही नितिन आउट. अच्छा कैच. थँक्यू डीजे. आणि नक्कीच या ठिकाणी उपस्थित समाजसेवक श्याम म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी विनंती करतोय प्रभुदाजी नाईक आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बड़ी विकेट जाती हुई यहाँ पर कॉट एंड बोल्ड हुए. नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं. क्रिकेट में एक टाइम आउट का भी रूल है, इस बात का ध्यान रखे बालाजी के कैप्टन. नए बैट्समैन सुजीत को बल्लेबाजी को भेजा है. तसेच या ठिकाणी उपस्थित भगवान गुळवे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भगवान गुळवे यांना विनंती असेल आपण पुढे जाए. विकेट टेकर गेंदबाज अब तक 2 विकेटें लेते हुए अभी, लेकिन एक गेंदबाज से आप मैच नहीं जीत सकते. दबाव जरूर बढ़ाया अभी ने. बची हुई 5 गेंदे, देखना है क्या वो मैच में वापसी करते हैं. जिस तरह से वापसी की थी साहिबान फक्की ने फाइनल में, 2 रन दे के महेंद्रा के 4 विकेटें ली थी. इस मरतबा पुश खेला था, हवा में जरूर थी, लेकिन पहले बाउंस पर रिकोशेज होती भी 1 रन. सूरज सूझबूझ की बल्लेबाजी कर रहे हैं. उनको पता है आस्किंग रन रेट उतना ज़्यादा नहीं है और अभी बहुत अच्छे गेंदबाज हैं. 1 रन से 32 पे पहुंचा बालाजी का स्कोर. 15 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. आपण टाइम आउटची चर्चा केली होती. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पंचांनी काटेकोरपणे तो नियम वापरायला पाहिजे. राइट आर्म ओवर द विकेट. ये देखिए बहुत खूबसूरत गेंद. वॉचफुल फॉरवर्ड डिफेंस खेलना चाहते थे, गेंद बॉलर के पास गई बिना किसी रन के. अभी इस मरतबा गेंद को लिफ्ट कर दिया. 6 रन. ये देखिए फ्रंट लेग को अलग किया. ताकतवर स्ट्रोक सुजीत के बल्ले से. बी इंडियन ट्रॉफी में बढ़िया बल्लेबाजी की थी सुजीत ने. अब फासला कम होता हुआ जीत और हार का. अभी छोटी गेंद, कंट्रोल, जंपिंग पुल खेला वहां पर कारपेट के सहारे. मोहिल के पास मिड विकेट पर 1 रन. स्कोर 39. सिद्दीक सर बघा, 2 संघांमधला फरक इथे स्पष्ट होतोय की जॉली स्पोर्ट्सनं पहिल्यांदा फलंदाजी केली होती. 3 षटकार त्यांनी मारलेत 6 षटकामध्ये आणि 4थं षटक चालू आहे. 4 षटकार मारलेत बालाजी स्पोर्ट्सनं. अच्छा आकलन किया. इस मरतबा दूसरे मोहल्ले में गेंद वाइट. आणि इथेच फरक आहे. आज जो स्कोर दिसतोय 4 षटकामध्ये 40 धावा, या फक्त षटकारांच्या त्यामध्ये 24 धावा आहेत. सूरज बहुत सूझबूझ की बल्लेबाजी कर रहे हैं. एक सिरा भी संभाला है, बीच बीच में बड़े स्ट्रोक भी. ये देखिए फिर से सूझबूझ का परिचय दिया. केवल पुश किया ऑफ साइड में 1 रन के लिए. 4 ओवर की समाप्ति. स्कोर है 41 रन. 6 रन चाहिए 12 गेंदों में सेमीफाइनल में पहुंचने के लिए बालाजी स्पोर्ट्स को. प्रतिकार नक्कीच खूप केला होता इथे जॉली स्पोर्ट्सनं, परंतु जे खराब चेंडू आलेले आहेत आणि त्याचा प्रत्येक फलंदाजाने फायदा घेतला. प्रत्येकाने एक षटकार ठोकलाय. सोमनाथने 1 ठोकला होता, सूरजने 1 ठोकलाय, तर नितीनने 1 षटकार मारला होता आणि आता सुजीतनं सुद्धा 1 षटकार
ठोकलाय. म्हणजे प्रत्येक फलंदाज खराब चेंडूचा खरपूस समाचार घेण्यासाठी तयार राहिलाय आणि त्यामुळे बालाजी स्पोर्ट्स या सामन्यामध्ये ड्राईव्ह करतोय, या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आलाय आणि विजयाच्या उंबरठ्यावरती उभा राहिलाय. शेवटची 2 षटकं शिल्लक आहे अजून. 12 चेंडू आणि विजयासाठी आहेत 6 धावांची गरज. पाहूयात सिद्दीक सर. बिल्कुल गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से अब मोर्चे पे लगाया गया है प्रेम को. सामना करेंगे सूरज. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? एक सिक्सर लगाया उन्होंने, 12 रन बनाए हैं. सूरज भले से बादलों के पीछे छुपता हुआ, लेकिन बालाजी के सूरज ने चमकदार गेंदबाजी की, बल्लेबाजी की और फील्डिंग भी उनकी लाजवाब थी. प्रेम इस मरतबा बहुत खूबसूरत ट्राइप कैप में गेंद जा रही है 4 रनों के लिए. दर्शनीय स्ट्रोक. इससे खूबसूरत शॉट हो ही नहीं सकता है आज के दिन में. देखना चाहेंगे हम रिप्ले में. बहुत सुंदर स्ट्रोक खेला था सूरज ने. 15 पे पहुंचे सूरज. स्कोर इस वक्त 45. हमारी बैंड बाजा टीम गेंद डालते टाइम ना बजाए. इस मरतबा फ्लिक. ओ हो क्या शॉट है. 6 रन. बालाजी ने इस मुकाबले को जीत लिया है और कॉन्ग्रेचुलेशन दयानंद चोरगे, कॉन्ग्रेचुलेशन जीतू मानेरकर, द कैप्टन सोमनाथ एंड बालाजी स्पोर्ट. और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है सूरज. रन बनाए उन्होंने 22, विकेटें ली 3 और 2 कैच. तो आइए सूरज मैन ऑफ द मैच के लिए इज ओवर टू मनोहर तरे. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. श्री मदन मोहन नाईक चषक 2016 मध्ये आलेल्या तमाम सर्व सन्माननीय पाहुण्यांचं व्यासपीठावर पुढच एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या स्पर्धेतील अंतिम आणि अतिशय गोड दिवस आहे. अतिशय सुंदर सामना पार पडला आणि बालाजी स्पोर्ट या संघाने विजय संपादन केलेले. थँक्यू जितेंद्र मानेरकर, अभिनंदन दयानंदजी सुर्गे साहेब. आणि मॅन ऑफ द मॅच सूरज याला नक्कीच या ठिकाणी उपस्थित मान्यवर भिवंडीचे सन्माननीय माजी आमदार योगेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मोमेंट आपण द्यायचा आहे. ये भिवंडी का क्रिकेट है. बालाजी अपने ही कप में पहला मुकाबला आ रही थी. तसेच या ठिकाणी उपस्थित सत्यवान पाटील साहेबांना विनंती असेल रिगल स्क्वेअरच्या माध्यमातून देण्यात येणारा गिफ्ट वाउचर ज्यावर डिस्काउंट आहे 75,000 रुपयापर्यंतचं सेव्हिंग आपण करू शकतोय, तो आपण द्यायचा आहे. खूप खूप अभिनंदन सूरज. व्यासपीठावर विराजमान झालेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.